साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत। तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावं या उद्देशाने विशाल परब मित्रमंडळ आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहत भाजप युवा नेते विशाल परब यांनी देशभक्तीपर गीतांचा आनंद लुटला। वेंगुर्ला हायस्कूल इथं झालेल्या या स्पर्धेला भाजप महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीनं विशेष रंगत आली। तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण करत उपस्थितांची मनं जिंकली। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या वातावरणानं भारावून गेला। या स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली। यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, नगरसेविका ॲडव्होकेट सुषमा खानोलकर, आकांक्षा परब, काजल कुबल, रिया रेडकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, वृंदा गवंडळकर, ज्येष्ठ परीक्षक शांताराम आसोलकर, परीक्षक भास्कर मेस्त्री, वेताळ प्रतिष्ठान तुळसचे अध्यक्ष डॉक्टर सचिन परुळेकर, सचिव विवेक तिरोडकर, महेश राऊळ उपस्थित होते। स्पर्धेत इयत्ता 5वी ते 7वी प्राथमिक गटात प्राथमिक शाळा वेंगुर्ला नंबर 3 यांनी प्रथम, श्री शिवाजी हायस्कूल तुळस यांनी द्वितीय, प्राथमिक शाळा आडेली नंबर 1 यांनी तृतीय, तर वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला यांनी उत्तेजनार्थ प्रथम, प्राथमिक शाळा परबवाडा नंबर 1 यांनी उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक पटकावले। इयत्ता 8वी ते 10वी माध्यमिक गटात आसोली हायस्कूल आसोली यांनी प्रथम, अणसूर पाल हायस्कूल अणसूर यांनी द्वितीय, न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा यांनी तृतीय, तर शिवाजी हायस्कूल तुळस यांनी उत्तेजनार्थ प्रथम, वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला यांनी उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक पटकावले। स्पर्धेचं पारितोषिक वितरण युवा नेते विशाल परब आणि नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या उपस्थितीत पार पडलं। ती वेताळ प्रतिष्ठान अशी एक संस्था आहे, ज्या संस्थेकडे कुठलाही कार्यक्रम द्यावा आणि तो 100% यशस्वी होण्याची खात्री असते। आणि त्याचप्रमाणे कुठेही आता जिल्ह्यामध्ये सातत्याने विशालभाईंचे सुद्धा अधिकारी त्यांनी 2 ते 3 प्रोग्राम फार मोठ्या स्तरावर त्यांनी आयोजित केले आणि यशस्वी सुद्धा झाले आणि त्याची चर्चा संपूर्ण जिल्हाभर। आता जो आपण विशालभाईंच्या नेतृत्वाखाली आपण जी सावंतवाडी विधानसभेची तिरंगा यात्रा काढली होती आणि त्या तिरंगा यात्रेच्या नियोजनामध्ये सुद्धा आम्ही सावंतवाडी तालुका मर्यादित अशी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा ठेवली। खरं तर तो आमचा पहिलाच प्रयोग होता, म्हणजे सावंतवाडीमध्ये सुद्धा अशा स्पर्धा होत नाही आणि आपण तो प्रयत्न केला आणि खरोखर तो यशस्वी झाला। जवळपास 3.5 ते 4 तास ते स्पर्धा चालू होती आणि एवढा मोठा व्यासपीठ, जे विद्यार्थीला एवढे आपले प्रोग्राम सादर करत असताना किंवा शिक्षक यांना सुद्धा वाटतं की एवढ्या मोठ्या भव्य दिव्य स्टेजवर आम्हाला सादरीकरण करता आले, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, वेताळ प्रतिष्ठान सातत्याने आपल्या जिल्हा स्तरावर घेत असतात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं कौतुक कुठेही त्यांना आयोजन सांगितलं तर 15-20 कार्यकर्ते हे त्या ठिकाणी हजर असतात। अशा पद्धतीने उत्कृष्ट नियोजन, उत्कृष्ट संयोजन हे वेताळ प्रतिष्ठानकडनं कायमच होत असतं। त्यामुळे आम्हाला सुद्धा आता बरं पडलं की कुठले कार्यक्रम घ्यायचा असतं तर आम्ही वेताळ प्रतिष्ठानला सांगतो आणि वेताळ प्रतिष्ठानच्या सहकार्याने आम्ही आता सर्वच कार्यक्रम, म्हणजे आता आम्ही गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा केला होता, आपल्याला माहित आहे। जवळपास तालुक्यातले 250 ते 300 विद्यार्थी, 20 मुख्याध्यापक, सर्व मंडळींचा आपण जो भव्य दिव्य सत्कार सोहळा केला होता
त्याचं सुद्धा आयोजन आमच्या वेताळ प्रतिष्ठाननेच केलं होतं. तर अशा पद्धतीने आपल्या वेताळ प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र खरोखर दरवर्षी म्हणजे आमचं हे सातत्य आहे. सातत्य म्हणण्यापेक्षा आम्हाला सुद्धा कोणातरी पाठबळ आहे आणि त्या पाठबळाच्या भरवशावरच आपण हे स्पर्धा नाही तर स्पर्धा अरेंज करणे म्हणजे सोपं काम नाही. आणि त्यामुळेच आम्ही हे सातत्य टिकवलेलं आहे आणि सातत्य टिकवल्यामुळे दरवर्षी आमचे संघ आम्ही आता लिमिट घातलेलं आहे की माध्यमिकचे 10 आणि प्राथमिकचे 10. आज यावेळी सुद्धा आमचे प्राथमिकचे 10 म्हणजे वर आले होते. आपण फक्त 10 संघांना संधी दिली म्हणजे पहिले 10 येणाऱ्या संघांनाच आपण संधी देतो. त्याप्रमाणे आपण 10 संघांना प्राथमिकच्या दिल्या होत्या आणि माध्यमिकचे 9 संघ म्हणजे 19 संघ आज या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि उत्कृष्ट असं आपल्याकडून सादरीकरण झालं. यावेळी आपण एक मुद्दाम एक म्हणजे दरवर्षी आपण स्पर्धा घेतल्यामुळे त्यातून काहीतरी नवीन नवीन शिकता येतं. मागच्या वेळी असं झालं होतं की काही शाळांच्या संघाने जे वादक असतात ते बाहेरचे आणले होते आणि त्यावर सुद्धा चर्चा झाली. आणि मग यावेळी आम्ही असं ठरवलं की शाळेतीलच विद्यार्थी हे वादक असले पाहिजे आणि त्या पद्धतीने यावेळी सर्व शाळांनी प्राथमिक असतील माध्यमिक एका दुसरी मला वाटतं शाळा मी काहीतरी बाहेरचे आणले परंतु सर्व शाळांनी ते त्यांना मार्क मिळणार नाही वादकाचे. आम्ही तशी अटच घातली होती की शाळेतीलच विद्यार्थी 10वी पर्यंतचे विद्यार्थी हे वादळ घातले पाहिजे आणि त्या पद्धतीने आजचे जे संघ सहभागी झाले होते त्यांनी सगळ्यांची खबरदारी घेतली. सादरीकरण सर्वांचं चांगलं होतं. आता आमचे परीक्षक त्या बाबतीत परीक्षण करतील परंतु आपण जो सहभाग घेता म्हणजे आम्ही ज्यावेळी एखादं आवाहन करतो आणि त्यावेळी आमच्या आव्हानाला आपण जो प्रतिसाद देतो त्याबद्दल मी सर्व हायस्कूल प्राथमिक शाळांचे मी अत्यंत आभारी आहे. तर आम्ही ज्यावेळी कारण आपल्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाही आणि आपले थोडे लांब लांबवरून येणारे संघ आणि ते सुद्धा वेळेत म्हणजे आता मी बघितलं होतं तर आज 2:30 वाजता जवळपास 7 ते 8 संघ या सभागृहात म्हणजे आपल्या शाळेच्या हॉलमध्ये हे हजर होते. एवढ्या वेळेचं भान ठेवून सुद्धा आपण येतात त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडे. अशी स्पर्धा दरवर्षी आपली चालूच राहील आणि आपला सुद्धा असाच पाठिंबा आमच्या पाठीमागे कायम राहू अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझा मनोगत संपवितो. जय हिंद जय महाराष्ट्र. चांगला एक स्तुत्य उपक्रम विशालजीने आपल्या समोर ठेवला. दरवर्षी मला वाटतं 3रं वर्ष असेल हे हा कार्यक्रम ते दरवर्षी घेतात. असा भव्य दिव्य कार्यक्रम यापुढेही घेतील असं मगाशीच ते म्हणाले. या पुढच्या वर्षी आपण मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम घेऊया. त्यांचं पाठबळ असतं म्हणून असे हे कार्यक्रम होत असतात. कारण सगळे कार्यक्रम घेता येतात परंतु जो आर्थिक भार असतो तो सोपं नसतं ते काम पूर्ण करणं. ते भार ते स्वतः उचलतात, स्वतः हिरिरीत्या संपूर्ण कार्यक्रमात स्वतः लक्ष देतात, भाग घेतात म्हणून हे कार्यक्रम होतात. परवा सावंतवाडीची तिरंगा रॅली झाली ती न भूतो भविष्यम अशी झाली. 3-3.5 हजार लोक आपल्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघातून हजर होते. खूप छान कार्यक्रम झाला. असेच कार्यक्रम वरचेवर होत राहिले तर लोकांमध्ये ऊर्जा निर्माण होईल, लोकांमध्ये उत्साह निर्माण होईल. आता असेच कार्यक्रम यापुढे ते घेतील याची आम्हाला खात्री आहे. या कार्यक्रमासाठी सुद्धा बाळू देसाईंनी खूप मेहनत घेतली आणि 19 टीम इथे आल्या. खूप चांगलं सुंदर सादरीकरण सर्वांनी केलं. त्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना मी शुभेच्छा देतो आणि उद्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. उद्या सकाळी आपण झेंडावंदन करणार आहोत आणि आज पूर्वसंध्येला सर्वच मंडळी योगायोगाने नाही तर दरवर्षी ठरल्याप्रमाणे आपण एकत्र येतोय. आणि मला असं वाटतंय आदरणीय आमचे गिरफ सर बोलले की पुढच्या वर्षीचा कार्यक्रम असं आपण मोठा करू. तर खरोखरच गिरफ साहेब पुढच्या वर्षीचा कार्यक्रम तुम्ही आम्हाला जागा द्यावी. तुमच्या सभा मंडपामध्ये खूप मोठा कार्यक्रम देसाई साहेब आपण अरेंज करू हे आजच ह्या वर्षी डिक्लेअर करत आहेत. टाळ्या मारायला नक्की हरकत नाही. आपल्या छोट्या मुलांसाठी उत्साह आणि प्रेम वाढवण्यासाठी
अनेक वर्षे नाही आयुष्यभर आपण कायमस्वरूपी या मुलांना ताकद द्यायचं कार्य आपण सर्व नगरसेवक नगराध्यक्ष आणि आम्ही चारके सर्वच कार्यकर्त्यांनी करायचं आहे. या ठिकाणी मागच्या वर्षी पण मी म्हटलेलं होतं की हा कार्यक्रमामध्ये जी लहान मुलांमध्ये जे बसल्यानंतर जी ऐकण्याची आणि गायन ऐकल्यानंतर आपलं बालपण जे आठवतंय त्याच्यापैकी आजचा हा साहेब दिवस आहे. म्हणजे बालपण कसं असतं, जेव्हा माणसाचं वय 30-40 नंतर मोठा होतो त्यावेळी माणसाला बालपण आठवायला सुरू होतं आणि आपणही असेच होतो असं दिसून येतं. त्यामुळे माझ्या या सर्व छोट्या मित्रांना सर्वच मंडळींना आणि त्यांच्या आलेल्या पालकांना पण मी मनापासून धन्यवाद देतोय. आज या ठिकाणी 19 संघ आले. मगाशीच मी आमच्या निरीक्षक साहेबांबरोबर बसलो होतो तर निरीक्षक साहेब बोलले की कशा प्रकारे मुलं घडतात. तर एक मुलगा पेटी वाजवत होता आणि त्या मुलाचं नजरेमध्ये आणि त्याच्या हाताच्या हातवाऱ्यांवरती तो मुलगा सर्वांना हाताने सांगत होता की अरे असं गायन वर आवाजात बोल, खाली आवाजात बोल. त्याच्यानंतर तबलावाल्याला सांगत होता की जोरात वाजव, हळू वाजव, मोठं वाजव. मग ह्याच्यामध्ये असं दिसून येतं की मुलामध्ये जी समोरचं छंद जो आहे तो छंद त्या गायनामधनं जो बाहेर पडलेला असतो तो आज आपण पाहिला आहे. खरोखर मनापासून धन्यवाद. सर्व शिक्षक वर्गांनाही धन्यवाद. आणि ह्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये देसाई साहेब बोलले की तबला आणि पेटी कोण वाजवतोय तर त्यांच्याच क्लासमधला वर्गातला मुलगा आणि मुलगी वाजवते. खरोखरच चांगला उपक्रम साहेब आपण राबवला आहे. मी मनापासून सर्व शिक्षक वर्गांनाही धन्यवाद देतोय. 19 संघ वेंगुर्ला तालुक्यातनं आले. पुढच्या वर्षी आदरणीय देसाई साहेब आपण पुढच्या वर्षी जिल्हास्तरीय मोठा कार्यक्रम करूया हे सुद्धा मी आज डिक्लेरेशन करत आहे. कारण पुढच्या वर्षी आपण 15 ऑगस्टच्या निमित्ताने एकत्रित एक जिल्हास्तरीय कार्यक्रम घेऊ आणि कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी घेऊ. परंतु हा आमचा जो कार्यक्रम आहे तो दरवर्षी अखंडित वेंगुर्ल्यामध्येच होईल एवढं मी सांगू इच्छितो. आम्ही आताच गिरफ साहेब आणि प्रसन्नाजी देसाई साहेब बोलले की 3 दिवसापूर्वी आम्ही तिरंगा यात्रा आणि त्याचं नियोजन केलं होतं. पण मला एकच आनंद वाटतोय त्या आयोजनामध्ये देसाई साहेब आणि वेंगुर्ल्याचं प्रतिष्ठान वेताळ प्रतिष्ठान यांना मी धन्यवाद देतोय. कारण एवढ्या मोठी लोकसंख्येचं आयोजन नियोजन करताना आपलं स्टेज हँडलिंग आणि इतर अनेक गोष्टी आपल्या सर्वांनी केल्याबद्दल वेताळ प्रतिष्ठान या मंडळींसाठी जोरदार टाळ्या देऊया. थोड्याच वेळामध्ये अजून 3-4 कार्यक्रम आहेत. मला वाटतं मशाल कार्यक्रम आहे ना यात्रा, तिथे सुद्धा जायचं आहे. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी आज 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत. मी पुन्हा एकदा माझ्या या सर्व छोट्या मित्रांना धन्यवाद देतोय. तुमच्यासाठी जोरदार तुम्हीच टाळ्या वाजवायच्या आहेत. मनापासून धन्यवाद. पुढच्या वर्षी सुद्धा तुमचे विशाल काका आणि सर्व मंडळी पुन्हा येणार आहेत. तुम्ही ह्याच्यापेक्षाही उत्कृष्ट कार्य करायचं आहे, गायन गायचं आहे आणि कोणाचा नंबर 1 येईल, 2 येईल, 3 येईल, कोणाचा नंबरही येणार नाही. परंतु तुम्ही जो आज कार्यक्रमामध्ये भाग घेतलाय हा केव्हाही फुकट जाणार नाही. मुलांना तुम्हाला सांगतो, तुमच्या पुढील भवितव्यासाठी मनापासून आम्ही व्यासपीठावरील सर्व मंडळी तुम्हाला धन्यवाद देतोय. या ठिकाणी आपल्या सर्वांना पुढील कार्यक्रम असल्यामुळे मी थोडंसं शॉर्टमध्ये बोलत आहे. एवढं सांगतो, भाषण आवर्त घेतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. करायचे बोलो भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. खूप खूप धन्यवाद. आजचा हा खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल वेताळ प्रतिष्ठान आणि सर्वच शिक्षक वर्ग सर्वच मंडळींना मी मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. खूप चांगला कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे.